महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जून 2022 ची पुनरावृत्ती होताना दिसते। उबाठा पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपले खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आली होती आणि याची कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी तातडीने आपल्या 9 लोकसभा खासदारांची एक बैठक 14 जून रोजी मुंबईत बोलावली। त्यावेळी त्या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय दिना पाटील आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित होते। तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते। तेव्हाच खरं म्हणजे अंदाज आला होता आणि त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेले संजय दिना पाटील हे आता 6 फुटलेल्या खासदारांमध्ये आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या खासदारांमध्ये प्रचंड खतखत होती आणि एकनाथ शिंदेंच्या संपर्कात हे सगळे खासदार होते। असंही म्हटलं जातं की अधूनमधून हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट सुद्धा घेत होते। मात्र ठाकरे गट सोडण्याचा अंतिम निर्णय हा होत नव्हता। पण या आठवड्याभरात या सगळ्या हालचालींना वेग आला। एकीकडे काँग्रेसमधून फुटलेल्या पक्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रयत्न करणारे, असा सल्ला देणारे खासदार संजय राऊत आणि ऑनलाईन का होईना पण इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणारे उद्धव ठाकरे यांनी जरा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याची गरज होती। म्हणजे इकडे विलीनीकरणामध्ये ते व्यस्त होते, पण इकडे त्यांच्याच घराला आग लागली होती, पण त्याची धग यांच्यापर्यंत पोहोचली नाही। आता उद्धव ठाकरेंचं कसं आहे ना, तहान लागली की ते विहीर खणायला घेतात। म्हणजे आता त्यांना कुणकुण लागली की आपल्या खासदारांमध्ये नाराजी आहे, ते पक्ष सोडून जाणारे, मग त्यांनी त्यांची बैठक बोलवली। पण हेच जर आधीच खासदारांशी बोलले असते, त्यांच्याशी संपर्क ठेवला असता, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्यामध्ये नेमकी कसली नाराजी आहे हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती। आता आज सकाळी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे या चौकडीने एक पत्रकार परिषद घेतली। तेव्हा फुटलेल्या खासदारांना संजय राऊत यांनी तावातावाने शिव्या दिल्या आणि या खासदारांचा हमीभाव ठरलाय वगैरे अशी विधानं केली। खासदार का आमदार का इथं जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ना, ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है। मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा। अहो विश्व प्रवक्ते संजय राऊतजी, आता शिव्या घालून काय होणार आहे? म्हणजे ज्यावेळी तुम्ही इतर पक्षांना विलीनीकरणाचे सल्ले देत होतात, ममता दीदींचं सांत्वन करत होतात, त्यावेळी तुमचं घर पण जळत होतं। जरा आपल्या पक्षामध्ये नेमकं काय चाललंय याकडे लक्ष दिलं असतं तर आज शिव्या घालण्याची वेळच आली नसती। आता यांनी काय केलं? ठाकरे गटाने आपले खासदार फुटणार हे लक्षात आल्यानंतर संबंधित मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, जेणेकरून खासदार गेले तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील असा यांचा प्रयत्न होता। आणि या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी खासदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण हे सगळे प्रयत्न फेल ठरले। आता कोण, कसं, कधी, कोणासोबत, कोणत्या चार्टर्ड प्लेनने दिल्लीला गेलं हे काही मी इथे सांगणार नाहीये, कारण बातम्यांमधनं ती सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीच आहे। पण नाराजी काय होती, काय मुद्दे होते हे मी आता तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्हाला जर आठवत असेल तर जून 2022 मध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, ते काही आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा एक मुद्दा समोर आला होता, तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्ष नेतृत्वाचा। त्यांच्या पक्ष नेतृत्वावर तेव्हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि तोच मुद्दा इथे सुद्धा आहे। आता फुटलेल्या खासदारांमध्ये प्रचंड नाराजी होती। उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ सुद्धा मिळत नव्हती। म्हणजे मतदारसंघातले काही प्रश्न मांडायचे असतील तरी सुद्धा उद्धव ठाकरे
भेटीसाठी वेळ देत नव्हते हे नाराजीचं मुख्य कारण होतं. म्हणजे खासदारांना सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसतील तर कार्यकर्त्यांची गोष्टच करायला नको, ते तर खूपच दूर राहिले. मग नाराजी वाढणारच ना. अहो, बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा हक्काने तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून बसलात खरे, पण त्यांच्यासारखा पक्ष तुम्हाला सांभाळता आला नाही हे खरं. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते, हे मान्य आहे. पण असं असलं तरी पक्ष बांधून ठेवाल ही अपेक्षा होती ना, पण ती सुद्धा तुम्ही पूर्ण केली नाहीत. तुमच्या नेतृत्वात कुठेतरी कमी राहिली हेच या पक्षफुटीवरून दिसून येतंय. नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास द्यायचा असतो. जरी आपण हरलो तरी पुन्हा उभं राहण्याचं बळ द्यायचं असतं. त्यांच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाणं अपेक्षित असतं. पण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. खासदार संजय राऊत हेच सातत्याने पक्षाचा चेहरा म्हणून समोर येत होते. उद्धव ठाकरेंची तब्येत खराब असते हे आपण समजू शकतो, त्यामुळे ते सातत्याने बाहेर येत नाही. पण अशा वेळी आदित्य ठाकरे याने पक्षाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे ना. म्हणजे वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलणं, आपल्या नेत्यांशी सातत्याने बोलणं, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे ना. ही जबाबदारी आदित्यची पण आहे. पण हे पिता पुत्र, माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्यातच रममाण आहेत, त्याच्या पलीकडे जातच नाही. सरकारवर टीका करायला उद्धव पुत्र मात्र पुढे, पण आपल्या पक्षातल्या खासदारांमध्ये काय नाराजी आहे हे समजून घ्यायचं नसतं. आणि पक्ष फुटल्यानंतर माझ्या हातात काहीच नाहीये, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, 50 खोके एकदम ओके असं बोलायला तुम्ही मोकळे असतात. पण पक्ष नेतृत्वात कुठे बदल करायला हवा, आपलं काय चुकतंय हे तुम्ही कधी समजूनच घेत नाही. आता हे विश्वप्रवक्ते खासदार संजय राऊत स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये ते खासदार शेजारी बसलेत, पण त्यांचं नावच चुकीचं घेतायत. आपण नेहमी सकाळी 10 वाजता भेटतो. आज माझ्याबरोबर लोकसभेतले शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत आहेत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद अनिल देसाई आहेत, आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ गोडसे आहेत, आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ गोडसे आहेत, आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ गोडसे आहेत. स्वतःच्याच पक्षातल्या खासदारांचं नाव यांना नीट माहित नाही, म्हणजे कार्यकर्त्यांशी यांचा काय आणि किती संबंध असेल यावरून दिसतंय. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, यांच्या समर्थकांमध्ये पक्ष नेतृत्वाच्या वागणुकीबद्दल प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जातंय. खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांना पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित असा सन्मान मिळाला नाही, तसंच त्यांच्याशी संवाद सुद्धा साधण्यात आला नाही. आष्टीकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून सुद्धा शुभेच्छा दिल्या नाहीत, अशी नाराजी त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जाते. पण त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आपलं पक्ष नेतृत्व आणि भाजपच्या नेतृत्वाच्या वागणुकीतला फरक अधिक ठळकपणे समोर आला. मागच्या वर्षी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचं दुर्दैवी निधन झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला, मात्र वैयक्तिकरित्या भेट घेऊन नागेश पाटील आष्टीकर यांचं सांत्वन केलं नाही, फक्त फोनवरून विचारपूस केली. आणि दुसरीकडे या अशा कठीण काळामध्ये भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचं सांत्वन केलं. अहो, उद्धव ठाकरेंनी वैयक्तिकरित्या भेट घेणं तर गरजेचं आहे ना, आपल्याच पक्षाचे खासदार आहे. पण नाही, इतर खासदारांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची नाराजी आहे. आता खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूस केली आणि उपचारासाठी मदत केली. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना भेटले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा विचारपूस केली. पण इकडे उद्धव ठाकरेंना याचा काही मागमूसच नव्हता. म्हणजे आपल्या खासदारांच्या पत्नी ऍडमिट आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. जेव्हा संजय दिना पाटील यांनी सांगितलं तेव्हा त्यांना कळलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी होती. म्हणजे इतका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांमध्ये संवादाचा अभाव होता.
इकडे पत्रकार परिषदेत संजय राऊत काहीही म्हणो की उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखं प्रेम करत होते, तिकडे सुषमा अंधारे सुद्धा पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या पक्ष नेतृत्वावर गोडवे गातायत. किती चांगलं पक्ष नेतृत्व उद्धव ठाकरेंचं आहे असं त्या सांगतायत. पण हे काहीही असलं तरी सातत्याने नेतृत्वाशी संवादाचा अभाव, भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागणं आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा ही नाराजी वाढण्यामागची मुख्य कारण आहेत. भाजपला तुम्ही कितीही विरोध करा, म्हणजे विरोधक म्हणून ते तुमचं पहिलं काम आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांना आपलेपणातून, संवादातून बांधून कसं ठेवावं, त्यांच्याशी सातत्याने संपर्कात कसं राहावं, या काही चांगल्या गोष्टी भाजपकडून शिकता आल्या तर बघा. कारण कार्यकर्त्यांना मोठा करणारा, कार्यकर्त्यांना नेता करणारा असा भाजप हा पक्ष आहे. आपल्या नेतृत्वाचं आपल्याकडे, आपल्या कामाकडे लक्ष आहे, या जाणीवेने सुद्धा कार्यकर्त्यांना काम करण्याचा हुरूप येतो. पण वारसा हक्काने डायरेक्ट पक्षप्रमुख पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना ही गोष्ट कधीच कळणार नाही. एकदा ठेच लागली की माणूस सुधारतो, म्हणजे ती चूक पुन्हा करत नाही आणि ती चूक पुन्हा करू नये अशी अपेक्षा असते. आता जून 2022ला आपल्या पक्ष नेतृत्वावर नाराजी होती हे कळल्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी वागण्यात काहीही बदल केलेला नाहीये. उलट तेव्हापासून त्यांनी आपल्या वागण्यात बदल करायला हवा होता. आपल्या कार्यकर्त्यांना बांधून कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवा होता, पण काहीही नाही. आता पुन्हा पक्ष फुटल्यावर रडत बसण्यात किंवा तेच रडगाणं गाण्यात काहीच अर्थ नाहीये. जसं 10 जनपदचा सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा आपल्या नेत्यांशी असलेला संपर्क तुटला, तसं काँग्रेसला घरघर लागली. अनेक चांगले हुशार नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि अनेक जण आजही काँग्रेसमध्ये असले तरी नाराज आहेत, त्यांना काहीही किंमत नाहीये. अगदी तसंच महाराष्ट्रात मातोश्रीचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी असलेला संपर्क तुटला आणि आज पक्षावर ही वेळ आली. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयावर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.